नमस्कार, मी डॉक्टर संदीप आठवले, कान नाक घसा म्हणून सातारा येथे प्रॅक्टिस करतो. सध्या आपण आजूबाजूला काळी बुरशी, म्युकॉरमायकोसिस, ब्लॅक फंगस या नावाने जे काही ऐकतोय, ज्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये बरीच विवंचना निर्माण झालेली आहे, बरीच भीती निर्माण झालेली आहे. याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लोकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे. अशा गोष्टीविषयी थोडंसं बोलणं गरजेचं वाटतं. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आजाराला भिण्याचं कारण नाही, याचं कारण हा रोखता येतो, याला ट्रीटमेंट आहे. दुसरा गैरसमज म्हणजे हा आजार संसर्गजन्य आहे, हा संसर्गजन्य नाही. तिसरं, नक्कीच हा कोविड झालेल्या पेशंटच्या बाबतीत खूप जास्त प्रमाणात आपल्याला आढळतोय. हे जरी खरं असलं तरी कोविड झालेल्या प्रत्येक पेशंटला हा होत नाही. या 3 मुद्द्यांना बेसिक आपण डोक्यात ठेवून पुढच्या गोष्टींची चर्चा सुरू करूया. हा होतो कुणाला? तर सर्वसाधारणपणे सध्या ज्यांना कोविड झाला आहे त्यांना कोविडच्या पहिल्या काही काळामध्ये, म्हणजे पहिला ॲडमिट असण्याच्या कालावधीत किंवा ओपीडी बेसिसवर पहिल्या 14 दिवस ट्रीटमेंट जेव्हा चालू असते तेव्हा, किंवा डिस्चार्ज झालेल्या पेशंटला साधारणतः पुढच्या 1 महिन्यापर्यंत याचं प्रमाण थोडंसं जास्त आढळतं. साधारणतः कोणी काळजी घ्यायची हे आधी सांगणं महत्त्वाचं आहे. तर ज्यांना विशेषतः पूर्वीपासून डायबिटीस आहे आणि ज्यांची साखर प्रमाणाच्या बाहेर वाढलेली आहे, किंवा ज्यांना पूर्वी डायबिटीस नव्हता परंतु आता कोविडच्या काळामध्ये अनेक कारणांमुळे, दिलेल्या औषधांमुळे, आजारामुळे, प्रत्यक्षपणे बाकीच्या काही कारणांमुळे ज्यांची साखर वाढलेली आहे, अशा सर्वांनी ही काळजी घ्यायची. वाढलेली साखर म्हणजे काय? तर प्रत्येक 2 किंवा 5 साखर वाढली म्हणजे घाबरायचं कारण नाही. सर्वसाधारणपणे अंदाजे 200, 250, 300, 400 अशी ज्यांची साखर आहे त्यांनी मात्र हे सतर्क राहणं गरजेचं आहे. याचं कारण याला वेळेत रोखणं, वेळेत लक्षात येऊन वेळेत रोखणं हे फार महत्त्वाचं आहे. जे स्वतःची वैयक्तिक काळजी नीट घेऊ शकत नाहीत किंवा ज्यांनी घेतलेली नाही, ज्यांनी वैयक्तिक आरोग्य नीट राखलेलं नाही, अशांनीही थोडं सतर्क राहिलं पाहिजे. ज्यांना जास्त काळ ICU सारखा स्टे लागलेला होता, म्हणजे ICU मध्ये ज्यांना ठेवायला लागलेलं होतं, किंवा ज्यांना खूप काळपर्यंत ऑक्सिजन थेरपीची गरज पडलेली होती, अशा लोकांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे. थोडक्यात समजावून घेऊया पण हा आजार असतो कुठे आणि पसरतो कसा, आणि कान नाक घशाचं याच्यामध्ये योगदान काय आहे. ही एक सर्वसामान्यपणे सर्व ठिकाणी आढळणारी बुरशी जी आहे, जी स्पोर्सच्या स्वरूपात प्रत्येकाच्या नाकात असू शकते, हवेत असू शकते, विशेषतः आपल्या खतांमध्ये, जमिनीमध्ये, कुजणाऱ्या पदार्थांमध्ये, सर्व ठिकाणी असू शकते. त्यामुळे जोपर्यंत एखाद्या माणसाची प्रतिकारशक्ती नॉर्मल आहे तोपर्यंत ही बुरशी कुणाचंच काही वाकडं करू शकत नाही. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. नाकात हे स्पोर्स जेव्हा असतात आणि अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, जे पण वर उल्लेख केला, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्याला संधी मिळते त्या पसरायला, त्यावेळेला ते मात्र 3 दिशेनं पसरू शकतं. एक, नाकातल्या नाकात पसरतं आणि नाकाचे काही लक्षणं निर्माण करतं. उदाहरणार्थ नाकात खपल्या धरणं वगैरे, त्याचा आपण सविस्तर नंतर विचार करू. किंवा टाळ्याच्या दिशेने पसरतं, म्हणजे खालच्या दिशेने पसरतं आणि दाताचे काही लक्षणं निर्माण करणं, किंवा टाळ्याला काळा चट्टा येणं, अशा प्रकारची लक्षणं निर्माण करणं हे निर्माण करतं. किंवा तिसरा म्हणजे वरच्या दिशेने पसरून तिथून डोळ्यामध्ये घुसण्याची तशी एक प्रवृत्ती लक्षात आलेली आहे. शास्त्राला ही पूर्वीपासून माहिती आहे. डोळ्यात एकदा घुसल्यानंतर मात्र तिथे त्याची रचना अशी असते की डोळ्याचं कनेक्शन मेंदूच्या दिशेने असतं आणि म्हणून तिथून थोडासा गंभीर बाब सुरू होऊ शकते, आणि म्हणूनच तिथे जास्त सतर्क राहणं आपल्याला गरजेचं होतं. लक्षणं काय काय येतात की जी आपण प्राथमिक लक्षणं म्हणून ओळखू शकतो, की जिथे याचा संसर्ग झालाय असं आपण म्हणू शकतो. सर्वसाधारणपणे आता आम्हाला जास्ती करून मिळणारी लक्षणं म्हणजे चेहऱ्याला बधीरपणा येणं. चेहऱ्याच्या विशेषतः ह्या भागामध्ये बधीरपणा जाणवायला लागतो किंवा दात बधीर होतात. नाकाच्या बाबतीत लक्षणं घेतली तर नाकामध्ये काळ्या खपल्या धरतात. ही नेहमीची खपली जी आपल्याला इतरांना सर्दी खोकल्यामध्ये खपली होते तशी खपली नसते. ही खूप आतल्या भागात खपली असते आणि ती काळी, वेगळ्या प्रकारची काळी खपली असते. त्यामुळे सामान्य खपल्यांना प्रत्येकाने घाबरून जाण्याचं कारण नाही. सो चेहरा बधीर होणं, नाकामध्ये खपल्या धरणं, नाकातनं लालसर स्राव येणं, क्वचित प्रसंगी डोकं दुखणं, डोळा दुखणं, किंवा
डोळ्याला अचानकपणे सूज येणं किंवा दृष्टी अचानकपणे कमी झाल्यासारखी वाटणं, ही त्याची काही लक्षणं आहेत, ज्या लक्षणांवरनं आपल्याला हा आजार पटकन ओळखता येतो. आणि त्यामुळे ही लक्षणं सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजेत. अशा लोकांनी की जे हाय रिस्क ग्रुपमध्ये आहेत, हाय रिस्क ग्रुप आपण मगाशी सांगितला, ज्यांना पूर्वीपासून डायबिटीस आहे किंवा ज्यांची शुगर आत्ता वाढलेली आहे, ज्यांचं वैयक्तिक आरोग्य नीट ते राखू शकत नाही आहेत, ज्यांना विशेषतः प्रोलॉंग्ड ICU स्टे लागतोय आणि ऑक्सिजन थेरपी, हे ढोबळमानाने असे गट आहेत की ज्यांनी जास्त सतर्क राहिलं पाहिजे. कसा ओळखता येतो हा आजार? तर याची सगळी लक्षणं पहिल्यांदा नाकापासून सुरू होत असल्यामुळे आपण एक साधीशी नाकाची एंडोस्कोपीची प्रोसिजर करून याला चटकन ओळखू शकतो. आणि म्हणून अतिशय सोपी अशी OPD बेसिसवर होणारी नेझल एंडोस्कोपीची प्रोसिजर या सर्व हाय रिस्क ग्रुपमध्ये रुटीनली आपण करतो. त्याच्यामध्ये निदान करणं आणि त्या बुरशीसाठी जे तुकडा घेऊन निदान करावं लागतं ते निदान सहज पटकन शक्य होतं आणि बहुतांशी केसेसमध्ये आपण त्याचं डायग्नोसिस एवढ्या एका प्रोसिजरमध्ये सुद्धा करू शकतो. क्वचित प्रसंगी काही जणांना रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CT स्कॅन किंवा MRI निदानासाठी लागू शकतात किंवा बुरशीचा न दिसणारा आवाका बघण्यासाठी लागू शकतात. याची एकदा का लागण झाली की त्यानंतर मात्र ट्रीटमेंट चटकन होणं आवश्यक असतं. त्याच्याविषयी थोडंसं बोलूया. त्याच्यामध्ये बुरशी जिथे जिथे झालेली आहे तिथे काढून टाकणं, म्हणजे नाकात झाली असेल तर नाकाच्या लेवलला काम करणं, टाळ्याच्या दिशेने गेली असेल तर टाळ्याच्या लेवलला काम करणं, डोळ्याच्या दिशेत गेली असेल तर त्या पद्धतीने उपचार करणं, हे लवकरात लवकर प्रोसेस सुरू व्हावी लागते. आणि त्याच्या बरोबरीने काही अँटीफंगल औषध, बुरशीनाशक औषधं आपल्याला द्यावी लागतात. या बुरशीनाशक औषध आता बऱ्याचशा लोकांना हे पाठ झालं आहे अम्फोट्रिसिन बी नावाचं. तेवढं एकच औषध नाही आहे, ते मुख्य औषध असलं तरी त्याला काही वेळेला सपोर्टिव्ह अशी पोसोकोनाझॉल किंवा इसोफिकोनाझॉल नावाची औषधं जी आहेत ती सुद्धा आपण पर्यायी औषधं म्हणून काही ठिकाणी वापरू शकतो. या अम्फोट्रिसिन बीच्या बाबतीत बरेच उलट्या सुलट्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात, परंतु ते आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक त्या फॉर्ममध्ये दिलं गेलं तर ते पेशंटला मदत करतं. या सगळ्या गोष्टीतनं एक मात्र सांगणं गरजेचं आहे की हे सगळं खूप लवकरच्या स्टेजला ओळखता आलं तर फार चांगलं, किंबहुना त्याच्याही अलीकडे जाऊन जर आपण हे रोखू शकलो तर त्यासारखं सुख नाही. तेव्हा माझं सर्व सातारकरांना आणि सर्व आपल्या आरोग्याची काळजी असणाऱ्या अशा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपलं वैयक्तिक आरोग्य खूप चांगलं सांभाळा. कोविडच्या काळात विशेषतः बाकीच्या सर्व गोष्टी चा काळजी बरोबरीने साखरेचा कंट्रोल हा चांगल्या तऱ्हेनं ठेवा आणि कोणतेही गैरसमज न पसरवता जेवढी इतरांना मदत करता येईल तेवढी करा. धन्यवाद.